व्यक्त केला आहे। घोडबंदर मार्गावरील आनंदनगर ते कासारवडोली दरम्यान उड्डाणपुलाचं काम सुरू आहे। त्यामुळे एकेरी मार्गाद्वारे वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न वाहतूक विभागाकडून केला जातोय। परंतु मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे। परिणामी या मार्गांवर वाहनांच्या रांगा वाढल्या आहेत। ठाणे वाहतूक विभागाकडून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले। घोडबंदर हा भाग वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे गुरुवारी घोडबंदर मार्गावरील आनंदनगर ते कासारवडोली दरम्यानच्या उड्डाणपुलाचं काम हाती घेण्यात आलंय। या कामादरम्यान वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक विभागाकडून एकेरी मार्गाद्वारे वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। परंतु या मार्गावर पावसामुळे खड्डे पडले, त्याचा फटका वाहन चालकांना बसतोय। खड्ड्यांमुळे या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे। त्यामुळे गुरुवारी रात्री 3 हातनाका ते माजिवडापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती। या कोंडीचा फटका शहरातील अंतर्गत मार्गांवर देखील बसला। ठाणे वाहतूक विभागाकडून नागरिकांना आवाहन, या पार्श्वभूमीवर मोटर रिक्षा, बस चालक तसंच दुचाकीस्वारांना पर्यायी मार्गांचा वापर करावा। आनंदनगर जंक्शनहून डावीकडे वळून परदेशी बाबा चौकहून उजवीकडे 7 यार्ड स्कूलवरून उजवीकडे टायटन रुग्णालयाकडून डावीकडे इच्छित स्थळाकडे जावं। या पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक कोंडी टाळण्यास हातभार लावावा असं आवाहन वाहतूक विभागाकडून नागरिकांना करण्यात आले।